कारण आमचं बऱ्याच वेळेस येणं जाणं या आश्रमात शांत बसा झालेलंच आहे। तर या आश्रमाच्या वतीने पंचकृष्ण सोबत भजनी मंडळाला भैरवीच्या भजनाला आनंदित होऊन 501 रुपयाचं आशीर्वाद स्वरूप भेट आलेले आहेत। धन्यवाद। त्यानंतर आमचे सन्माननीय सद्भक्त दिनकर भाऊ साळुंके यांच्याकडून 101 रुपयाची भेट आलेली आहे। धन्यवाद। सन्माननीय सद्भक्त अशोक बनकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे। धन्यवाद भाऊ। धन्यवाद। लीळायुक्त भजनाची जादूच तशी आहे। हा, आमचे सन्माननीय सद्भक्त दासराव साळुंके आबा त्यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे। धन्यवाद। भजनाला सुरुवात केला असताना, कारण हे असे तशी भजन नाहीत, आपल्या प्रत्यक्ष देवाच्या लीळेचं वर्णन करणारी भजन असल्यामुळे जिथं जाईल तिथं किती वेळ झाला रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत कोणीच पूर्ण हटत नाही। परंतु आपल्याला वेळेची बंधनं असल्यामुळे आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे आपण हे एकेक कडव्यामध्ये 2 भजन या ठिकाणी आपल्या अल्पमतीनं प्रस्तुत केलेलं आहे। सगळे ज्ञानी वृंद या ठिकाणी राहतात आश्रमामध्ये। आपल्यासारख्या साध्या माणसाने काय वर्णन करावं, तरी पण शेवटला आपण माहीम भट्टावर आधारित त्याच कवीचं एकच कडव्याचं बरं का, तुमची फरमाईश आहे गजरांची, कारण आपण इथून पालखी उचललं की ती फरमाईश आपण पूर्ण करणार आहोत गजराची। तर ज्यावेळेस माहीम भट्टाचा अंतिम समय जवळ आला, काही क्षणामध्ये 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये ते देवदर्शनाला जाणार आहेत अशी ज्यावेळेस अवस्था आली, शेवटच्या घटिका मोजायला लागले, त्यावेळेस श्री नागदेवाच्या चरणात देवाचा वर होता की तुम्ही जे बोलाल ते आमचंच बोलाल, आम्हीच बोलल्यासारखं आहे असा वर होता। म्हणून माहीम भट्ट हात जोडून नागदेवाच्या चरणाला विनंती करून म्हणतात, हे नागदेवा, मला देव होईल का? देव मला माझ्या पदरात त्याच्या पदरात घेतील का? असा प्रश्न केला बरं का मंडळी। आपण कुठं आपला अंतर भरास आहे आपण, आणि कशातही नाही, ज्यांना देवाचं संविधान मिळालं त्यांनी देवाची श्रीप्रभू महाराजाची आणि स्वामीची सेवा केली, त्या माहीम भट्टाला हा प्रश्न पडतो की देव मला होईल का? तर त्यावर आधारित एक सुंदर भजन आहे। नागदेवाचार्याला माहीम भट्ट विनंती करतात, हात जोडून विनंती करायला लागलेली आहे। तर विनंती, हात जोडून विनंती करतात, माझ्या कपाळावर तुमचा पाय ठेवा आणि मला सांगा म्हणजे मला देव होईल का? श्री नागदेवा, नागदेवा, कारण विनंतीपूर्वक भजन आहे, भैरवी साडीमध्ये आहो नागदेवा, श्री नागदेवा, विनय तुम्हाला, तुम्ही बोलले देव बोलला, मम निडळावर माझ्या कपाळावर तुमचं पाऊल ठेवा आणि मला सांगा, ठेवोनिया पद सांगा पाप्याला, होईल का हो देव मना, होईल का हो देव मना। श्री नागदेवा, विनय तुम्हाला,
जशी जमत तसे साधी